पोटच्या लेकीचा विवाह अवघ्या 4 दिवसांवर आला असतानाच बापानेच गोळ्या घालून ठार केल्याची भयावह घटना ग्वाल्हेरमध्ये घडली आहे। बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही व्ही न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। एका व्यक्तीने आपल्या 20 वर्षांच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केली। हत्येनंतर वडील 10 मिनिटे पिस्तूल फिरवत राहिला होता। ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजता आदर्शनगर महाराजपुरात घडली। 4 दिवसांनी 18 जानेवारीला मुलीचे लग्न होणार होते। पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं आहे। ग्वाल्हेरचे एसपी धर्मवीर सिंग घटनास्थळी पोहोचले। खुनाच्या आरोपींमध्ये मुलीच्या चुलत भावाच्या नावाचाही समावेश आहे। अवघ्या 2 दिवसांपूर्वीच मुलीने एक व्हिडिओ सोशल मीडियावरती जारी केला होता आणि म्हटले होते की तिचे दुसऱ्या मुलावर प्रेम होते। नमस्कार, माझे नाव तनू गुर्जर आहे। माझ्या वडिलांचे नाव महेश गुर्जर आहे। माझ्या आईचे नाव ममता गुर्जर आहे। मी आदर्शनगरची रहिवासी आहे। मला तुम्हाला सांगायचे आहे की माझे एका मुलावर खूप प्रेम आहे। आमच्या नात्याला 6 वर्षे झाली आहेत। सुरुवातीला माझ्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला होता, पण नंतर त्यांनी नकार दिला। आता ते मला रोज मारतात, तसेच जीवे मारण्याची धमकी देतात। मला प्रिय असलेल्या व्यक्तीचे नाव भिकम मावई आहे। तो आग्रा येथील रहिवासी आहे। माझा मृत्यू झाला किंवा मला काही झाले तर त्याला माझे कुटुंबीय जबाबदार असतील, कारण ते माझ्यावर रोज दुसऱ्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणतात।